सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला लाभलेले आजचे अध्यक्ष आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासो आनंदा गेता भाविस्कर, तसंच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गावातील ज्येष्ठ नागरिक माता, तसंच आपल्या विद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय सूर्यवंशी सर, माझे सहकारी समोर बसलेले विद्यार्थी मित्र, आज निरोप समारंभ. सगळ्यांनी जरा सरळ बसा बरं, आवाज येईल नको. बघा मित्रांनो, 5वीच्या वर्गात आले हे चिमुकले त्या ठिकाणी पिलं एखाद्या त्या ठिकाणी, ज्यावेळेस त्या ठिकाणी एखाद्या आणि त्या ठिकाणी भरारी घेत असत. तसंच आजचा दिवस सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी आपल्या आयुष्यातून भरारी घेण्याचा, याच्या पुढचा त्या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी हा ते अवलंबत आहे. कारण 10वीचं वर्ष म्हणजे आयुष्यभराची आपल्या जीवनाची पहिली पायरी. अजून त्यांना सामोरं जायचं बाकी त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी ही पायरी जर हे ओलांडलं तर मी यांना एकच सांगेल, या ठिकाणी इथपर्यंतचं आयुष्य तुम्ही अगदी आनंदाने जगलात, शाळेत आलात, उड्या मारल्यात. या शाळेत येत असताना आता आज पालक सुद्धा आजार आहे तिथे. मी पालकांना देखील सांगेल की मुलं किंवा मुली आमच्या शाळेत आले, कुठलेच पालक आमच्या या गावातले त्या ठिकाणी चिंतेत नसतील. कारण का, त्यांना विश्वास आहे शाळा आपली. पण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मी याच्या पुढचं जे काही जीवन आहे हे यांना फार तारेवरची कसरत आहे. इथून 10वी झाल्यानंतर कुसुंब्याला असो किंवा कुठल्याही डिप्लोमासाठी तुम्ही बाहेरगावी गेलात, त्या दिवशी मात्र आपल्या आईवडिलांचं चित्त एका बाजूला घराकडे असेल आणि एका बाजूला तुमच्याकडे असेल. इथे मात्र ते आजपर्यंत बिनधास्त होते त्या ठिकाणी. आणि म्हणून या जीवनात त्या ठिकाणी या वातावरणामध्ये जगत असताना, कारण आजची परिस्थिती त्या ठिकाणी बाहेरची खूप गंभीर झालेली त्या ठिकाणी, म्हणून जसं आज या ठिकाणी आपले आई वडील त्या ठिकाणी बिनधास्त आहात, तसंच बाहेर गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जे नेचर, जे जीवन जगण्याची पद्धती तुम्ही इथे त्या ठिकाणी पूर्ण केलेली हसत खेळत, याच पद्धतीने त्या ठिकाणी बाहेर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राहायचंय. ज्या कामासाठी आपण जाणार आहोत तेच काम आपल्याला बाहेर जाऊन पूर्ण करायचंय त्या ठिकाणी. आणि अगदी आपल्या आयुष्य गठीत करण्यासाठी जे काही हवं असेल ते ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी बाहेर घ्यायचंय तुम्हाला. आणि एक दिवस त्या ठिकाणी, पुढचंही त्या ठिकाणी लगेच 1-2 वर्षावर त्या ठिकाणी तुमचं जीवन थांबत नाही. अगदी 4 ते 5 वर्ष ते मुली असोत किंवा मुलं असोत, 5-6 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण असेल त्या ठिकाणी ते पूर्ण करायचंय. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कुठेतरी नोकरीच्या शोधात आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. नोकरी मिळाल्यानंतर जे काही सुख आपल्याला भविष्यात प्राप्त होतं, त्या सुखासाठीच आपण अर्ध्यावर त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी उड्या मारत असतो. तर ते मात्र त्या ठिकाणी कधीतरी आपल्याला भेटणार असतं आणि त्याचा जो काही येणारा काळ असतो तो आपल्याला त्याची वाट ही बघावी लागते त्या ठिकाणी. आणि वाट बघून जे काही सुख येतं त्या ठिकाणी ते 100% आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्याला कामी येत असतं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगेन की बाहेर यापुढे त्या ठिकाणी जीवन जगत असताना काय, यापुढे त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आपलं जे काही नेचर आहे, जी काही वर्तणूक आहे ती अगदी चांगली त्या ठिकाणी ठेवावी लागेल, जेणेकरून आपल्या या कार्यातून आपल्या आईवडिलांची त्या ठिकाणी भविष्यामध्ये कुठेतरी आज जे ताटमानेने जीवन जगतायत ती मान खाली होणार नाही. याची सुद्धा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती पाळायची. कारण जीवनातला सगळ्यात अमूल्य असा तो तुमचा मार्ग आहे. एखाद्या वेळेस किती शिकला, काही केलं, पण जर आज आपलं थोडं जरी पाऊल चुकत असेल तर त्याला आज समाजामध्ये महत्व नाही. मग आपल्याला आपलं स्वतःचं आणि आपल्या आईवडिलांचं देखील त्या ठिकाणी नाव लौकिक करायचंय. आणि त्याचबरोबर सुरुवात त्या ठिकाणी या शाळेपासून तुमची झालेली. आणि म्हणून एक दिवस त्या ठिकाणी अशी उंच भरारी घ्या त्या ठिकाणी की या सगळ्यांबरोबर
शाळेचं देखील त्या ठिकाणी तुम्ही नाव काढाल अशी त्या ठिकाणी आशा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेऊन आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला सूचना दिल्या की पक्षाचं त्या ठिकाणी परीक्षा अगदी दोन त्या अगदी स्ट्रिक असल्यामुळे अगदी चांगल्याच पद्धतीने त्या ठिकाणी परीक्षा ही होणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कॉपी मुक्त अभियान या ठिकाणी राबवलं जातंय. म्हणून आजही वेळ गेलेली नाही, कधीपासून सांगतोय, पण आतापर्यंत जर अभ्यास केला नसेल तर कमीत कमी आता अभ्यासाला लागा आणि या ठिकाणी कुठेतरी आपल्या या पदरामध्ये चांगल्यात चांगलं यश त्या ठिकाणी तुम्ही संपादन कराल आणि भविष्य तुमचं त्या ठिकाणी अगदी सुखमय जाईल, आनंदीमय जाईल. या पुढील तुमचं आरोग्य देखील त्या ठिकाणी सदृढ राहावं अशी त्या ठिकाणी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो व तुम्हाला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी परीक्षेसाठी असो किंवा जीवन जगण्यासाठी असो किंवा सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.